नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला हे सुके नारळ आहेत, हे गावावरून आले होते, ते सुकलेत आहेत, आता वाजायला लागले तर आपण फोडूया। हे जे आपण नारळ फोडले होते ते दोन तुकडे केले, ते काही नारळ हे ओलसर आहेत, हे आपल्याला सुकवायचे आहेत। याचा उपयोग आपण नंतर करूया, त्याची काय बनवायचं ते सांगेन मी नंतर। आणि इथले काही जे सुके आहेत जसे एकदम ते आपण किसून घेऊया। एक किसणी घेतली मी, त्या किसणीवर आपल्याला खोबरं बारीक किसायचं। अशा पद्धतीने आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे सगळं। खोबऱ्याचा कशासाठी वापर करायचा हे मी नंतर सांगते तुम्हाला पुढे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोबडे किसले आहेत, त्याचा हा किस तयार झाला आहे, आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित। आपल्याला भाजून खोबरं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, जे वाटणाला कधी लागतं तेव्हा। हे ते आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे, थोडंसं खरपूस असं। गॅस फास्ट करायचा नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडली तर कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ती। याचा थोडासा कलर बदल चेंज झाला आहे, थोडासा लालसर दिसायला लागला आहे, थोडं भाजतं आहे आणि थोडंसं आपल्याला भाजायला पाहिजे। चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। हे आपलं झालं आहे खोबरं भाजून, आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे, जेणेकरून ते थंड होईल थोडं। आपलं दुसरं खोबरं आहे शिल्लक, ते भाजून घ्यायचं आहे। शिल्लक राहिलं खोबरं होतं ते मी परत भाजून घेते। एक पहिलं झालं आहे, दुसऱ्या वेळेचं। हे आपण जर खोबरं भाजून ठेवलं तर आपल्याला काय वाटण करताना जास्त त्रास होत नाही। जे आपण काही कांदा कापलं, लसूण आणि खोबरं भाजले असेल त्यामुळे लवकर वाटण तयार होतं। सुकं वाटण कसं तयार करायचं ह्याची व्हिडिओ मी केली आहे, त्याची लिंक मी खाली देते तुम्हाला। आपलं परत हे पण खोबरं भाजून होतं आहे। आता गॅस फास्ट केल्यानंतर करपल्यानंतर थोडासा कडवटपणा येतो खोबऱ्याला, त्यामुळे गॅस फास्ट करायचा नाही। खोबरं भाजून तयार आपलं। आता एका डब्यामध्ये आपण भरून ठेवूया।